राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता। केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी मंत्र्यांची नावं दिल्लीत। भाजप हायकमांडच्या मंजुरीकडे लक्ष। ईव्हीएम विरोधातील मवियाच्या पराभूत उमेदवारांची दिल्लीत धाव। थोड्याच वेळात शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक। वकील अभिषेक मनु सिंघवी उपस्थित राहणार। विधानसभेतील पराभवानंतर मवियाचे उमेदवार सुप्रीम कोर्टात जाणार। आज किंवा उद्या पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधात याचिका दाखल करण्याचीही शक्यता। भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची आज मार्कडवाडीत सभा, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मार्कडवाडी दौऱ्यावर। फेरनिवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर आज निवडणूक आयोगाची भेट घेणार। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची जानकरांची मागणी। आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी।